नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक एपिसोड करायला घेतला आहे. एकांचा प्रश्न आहे की जीवनात पारमार्थिक होणं गरजेचं असतं का? तर आपल्याला माहिती आहे की आपण अध्यात्म ह्या विषयी या चॅनलवर विषय समजून घेतो आहे. जे कोणी नव्याने ह्या चॅनलला सबस्क्राईब झाले असतील तर त्यांनी पहिल्यापासून एपिसोड पहा. म्हणजे असंख्य असे नानाविध विषय परमार्थाविषयी आणि जीवनाविषयी आपण याच्यात त्या घेतलेल्या आहेत. त्याचा उहापोह आपण करत आहोत. आता परमार्थाची गरज जीवनात आहे की नाही? आपल्याला माहिती आहे आपण जीवन जगत असताना आपल्याला जीवनात काय किंवा कशाची गरज असते? तर सुख, शांती, समाधान. जीवनात आपल्याला काय पाहिजे? तर समाधान पाहिजे, सौख्य पाहिजे. ते कशात आहे? तर आपण जीवनामधल्याच गोष्टीत, जीवनामधल्याच विषयामध्ये आपण ते हुडकायचा प्रयत्न करतो. पण ते त्याच्यात नाही आहे म्हणून आपण समाधानी होऊ शकत नाही. आणि जरी समाधान, शांती, सुख जरी मिळालं तरी ते क्षणभंगूरच असतं. कारण ते क्षणिकच असतं. कारण ज्याच्यात आपण हुडकतोय त्याच्यात ते नाही आहे. मग सद्गुरू एवढा अवतार म्हणून येऊन जे काही विषय सांगतात त्याच्यामागं काहीतरी तथ्य असलं पाहिजे. त्याशिवाय परमार्थ हा सर्वश्रेष्ठ असं आत्तापर्यंत साधू संतांनी सांगितलं नसतं. तर परमार्थ किंवा ज्याला आध्यात्मिक जीवन म्हणतात त्याची ओळख किंवा त्याची जोड ही प्रपंचाला असायलाच लागते किंवा असणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याशिवाय प्रपंच हाच अनुभवता येणार नाही असं म्हटलं आहे. कारण प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन हे परमार्थाशी निगडीत आहे किंवा त्याला ते जोडलं गेलेलं आहे. त्याचा इंटरकनेक्शन आहे. कारण पारमार्थिक उन्नती झाल्याशिवाय प्रापंचिक समाधान हे मिळत नाही. कारण आपण जे संसारात किंवा जीवनामध्ये जे सुख अनुभवायचा प्रयत्न करत असतो ते सुख आपण अनुभवतो कशाच्या माध्यमातून? या देहाच्या माध्यमातून. देह अविकसित असेल तर प्रश्न तिथंच येतो. आता वंदनीय दादांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत सगळ्यात महत्त्व त्यांनी कशाला दिलं आहे? तर देहाची विकसित अवस्था. देह अविकसित आहे म्हणून तर जीवनात दुःख आहे, जीवनात अशांतता आहे, जीवन म्हणजे काय कळत नाही आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. कशाची कमतरता आहे जीवनात ही कळली पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये दुःख नको असतं. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या येते त्यावेळेला आपल्याला त्या समस्येतून दूर व्हायचं असतं, त्या दुःखातून दूर व्हायचं असतं. पण त्याच्या कारणात जायला नको असतं. ते का आपल्याला भासवतं आहे किंवा ते दुःख आपल्या वाट्याला का आलं आहे हे समजून घ्यायचं नसतं. हीच समस्या आहे. कारण जीवनामध्ये येणारं दुःख हे कुणाला अनुभवावं लागतं आहे? तर ह्या देहाला. मग देहाला का अनुभवावं लागते? आता मग ह्याला आपण काय सांगड घालायला बघतो की प्रत्येकाचं कर्म ही जरी खरी गोष्ट असली, कारण कर्माप्रमाणेच जरी जीवनामध्ये गोष्टी घडत असल्या तरीसुद्धा ज्या देह माध्यमातून आपण ते कर्म अनुभवतोय त्या देह माध्यमाची विकसित आणि अविकसित अवस्था हा खूप महत्त्वाचा विषय आहे. की कर्म आहे पण ते कर्म देहाशी एकरूप होत नाही आहे म्हणून जीवनामध्ये अशांतता आहे. म्हणजे कमतरता कशाची आहे? तर कृपाशीर्वादाची कमतरता आहे, कृपेची कमतरता आहे, देवाची कमतरता आहे असं म्हटलं आहे. आपण देवच मानायला तयार नाही आहोत. काय करायचं अध्यात्म घेऊन? रिटायर्ड झाल्यानंतर बघू असं आपण म्हणतो. पण रिटायर्ड झाल्यानंतर बघू एवढा दुर्लक्षित तो विषय नाही आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण जे आपण जीवन जगणार आहे ते जीवन म्हणजे काय आणि ते कसं जगायचं हे सांगायचा, हे समजून घ्यायचा तो विषय आहे. पण तो आपण जीवन संपताना ह्या अगोदरच्या 2-3 एपिसोडमध्ये उल्लेख केला आहे की आपण ज्या गाडीत चढलो आहे त्या गाडीतून उतरताना आपण कुठल्या गाडीत चढलो होतो त्याची पाटी पाहतो. असं काहीतरी हे जीवन चालू आहे. हे जीवन म्हणजे काय हे समजूनच घ्यायला तयार नाही कोणी. मग जीवनात हे मिळत नाही आहे, ते मिळत नाही, अशांतता आहे, दुःख आहे, अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत, अपेक्षा निर्माणच का होत आहेत हेही कळत नाही आहे. सगळे सांगतात साधू संत निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीनं कर्म करा, तसं होत नाही आहे. अपेक्षेशिवाय पाऊलच पडत नाही पुढं. प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या मागं अपेक्षा आहे. मग हे सगळं काय चालू आहे? हे कोण घडवतं आहे? हे आपल्या वाट्याला का येतं आहे? ज्याला परमेश्वर परमेश्वर म्हणतो तो आपल्यापासून एवढा लांब का आहे? त्याला कसं आपलंसं करायचं हे आपण कधी समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. परमार्थ म्हणजे त्या परमेश्वराला जो परम अर्थ
ह्या सृष्टीचा निर्माता जो आहे त्यांनी सृष्टी निर्माण करण्यामागचं कारण काय आहे, आपला जन्म म्हणजे काय, आपण जगतोय म्हणजे काय करतोय, आणि आपण मरणार म्हणजे नक्की काय होणार आहे, आणि मरणोत्तर जीवन काय आहे, आपण जिवंत असताना त्याचा बोध होणं, त्या गोष्टी समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. परंतु असेच हे जन्म, कारण आपण दुर्लक्ष करतो, आपले विषय वेगळे आहेत जीवनाचे. जे विषय आपण घेऊन जन्माला आलो आहे ते विषय तरी पूर्ण होत आहेत का? एखादा विषय पूर्ण होतो आणि नव्या विषयाची निर्मिती होती. अशी कल्पना करूया की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट साध्य करायची होती म्हणून तो जन्माला आला, आणि ह्या जन्मात त्याला ते साध्य झालं. एखादी डिग्री मिळवायची असेल किंवा एखादा ऐश्वर्य उपभोगायचं असेल, एखादा सत्कार मान सन्मान मिळवायचा असेल, कुठलीही गोष्ट असेल, ते मिळत असतानाच आणखीन एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा आणि तो विषय प्रधान होऊन बसतो त्याचा जीवनाचा, की आपल्याला आता हे मिळालं आहे, आता हे पण मिळवायचं आहे. मग ते जे मिळवायचं आहे मग ते एका जन्मात शक्य होत नाही, मग पुन्हा जन्म, हे असं जन्मोजन्मी चालू असतं. आता हे उदाहरण म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात आपण रोज जे काही कर्म करत असतो त्या कर्मामध्ये ज्या काही अपेक्षा निर्माण करतो त्या अपेक्षा घेऊनच आपण जन्माला येत असतो. जे काही आपण ऋणानुबंध निर्माण करतो ते सगळे ऋणानुबंध घेऊनच आपण जन्माला येत असतो. म्हणून ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की आपण जन्माला आलेलो नसून आपल्याला जन्माला यायला भाग पाडलेला आहे. आपल्याच ऋणानुबंधाने, आपल्याच कर्माने, आपल्याच विचाराने, आपल्याच विषयाने हा सगळा गोतावळा घेऊन आपण जन्माला येतो. त्याच्यातले काही सुटतात, काही सुटत नाहीत, काही नव्याने निर्माण होतात, पण हे असं निरंतर चालू असतं. मग हे निरंतर चालू आहे आणि हे ईश्वराधीन नाही आहे, हे सगळं मानवनिर्मित आहे. मग ईश्वर निर्मित काय आहे त्याच्या विषयाला ज्या वेळेला आपण कनेक्ट होऊ किंवा त्याच्या विषयाला कनेक्ट होण्याचं माध्यम म्हणजेच परमार्थ, म्हणजेच अध्यात्म, की जेणेकरून अध्यात्म आपल्याला किंवा परमार्थ आपल्याला काय शिकवतो. मग सद्गुरू जे येतात आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला काय शिकवतात. प्रपंच आहे ठीक आहे, पण प्रपंचात दुःख आहे ना, मग ते दुःख का भासवतं या देहाला, कारण देह हा अविकसित आहे. देहाला जाणीवच नाही, आपण फक्त जगतो एवढंच कळतं आहे, पण तो समजून जगत नाही आहे. जीवन म्हणजे काय आहे, आपण सगळं हे इथं सोडून एक दिवशी जाणार आहे, मग काय आपल्याला मिळवायचं इथं. सोडून जाण्याच्या सगळ्या गोष्टीचा मागं आपण का लागतोय. आपण स्वतःला खूप हुशार, खूप समंजस, ग्रेट समजतो, परंतु ज्या सगळ्या अशाश्वत विषयाच्या मागं लागतो आणि त्या मिळवायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला मात्र खूप हुशार समजतो. हा विरोधाभास कसा काय. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या मानवाधीन नाही आहेत, ज्या ईश्वराधीन आहेत, आणि त्याच ईश्वराचा संदेश घेऊन सद्गुरू आपल्या जीवनात येत असतात आणि ते आपल्याला ज्ञानी करत असतात, की जेणेकरून हे जीवन म्हणजे काय समजून घे. कारण जे जीवन जगतोय त्या जीवनामध्ये जे काही तुला सुखशांती समाधान पाहिजे ते बाहेर नसून आत आहे. आणि ती आंतरिक अवस्था जोपर्यंत विकसित होणार नाही तोपर्यंत सुखशांती समाधान हे तुझ्यापासून खूप लांब आहे म्हटलं आहे. मग ते जर का जवळ करायचं असेल तर आपण पारमार्थिक व्हायला पाहिजे. मग आपल्याला कोणीतरी सद्गुरू पाहिजेत की त्यांनी सिद्ध केलेलं नामस्मरण, त्यांनी सिद्ध केलेली साधना, की जेणेकरून ते आपण करायला लागल्यानंतर आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये विकास व्हायला लागतो. आणि मग आंतरिक अवस्था जसजशी बदलत जाईल तसतसं सुखशांती समाधान हे बाहेर नसून आतच आहे असं लक्षात यायला लागतं. आणि मग जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण सापेक्ष भावनेने, नजरेने आपण बघू शकतो किंवा अनुभवू शकतो. जीवनात एखादी जरी गोष्ट घडली तरी त्याच्याशी किती एकरूप व्हायचं हे आपण ठरवू शकतो. कारण एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर का खूप डीपली जर का त्याच्यात उतरलो, आपण समजून घेतला विषय, की तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जर का तो विषय गेला तर जन्माचं कारण होऊन बसतो. प्रत्येक गोष्ट सापेक्ष भावनेने, जेणेकरून जे काय घडले ते लांबून बघायचं आणि तिकडं ते परतवून टाकायचं. आपल्या जन्मकारणाशी त्याचा संबंध नाही आहे ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. आपण जन्म घेतला वेगळ्या कारणाकरता, जे काही ऋणानुबंध आहेत ते सगळे संपवायचे आहेत, कर्म शून्य करायचं आहे, आपल्याला पुढल्या अवस्थेला जायचं आहे, आपल्याला अपग्रेड व्हायचं आहे, डिग्रेड नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे असं सद्गुरू सांगतात. त्याच्याकरताच परमार्थ आहे. पण काय झालेलं आहे, ह्याच्या अगोदर परमार्थ म्हटलं की इतका अवघड विषय करून ठेवला लोकांनी. लांब लचक काहीतरी असं अवघड सांगायचं की जेणेकरून ते समजणारच नाही, की जेणेकरून ते संस्कृतमध्ये असेल, ते काही श्लोक स्वरूपात असेल, मंत्राच्या स्वरूपात असेल, की त्याचा अर्थबोधच होत नाही. त्यामुळे अरे बाबा ते सगळं अवघड असतं, ते नको, मला काय करायचं ते आत्ता समजून घेऊन. आत्ताच्या जीवनाचे प्रश्न काय कमी आहेत म्हणून हे एक नवीन
असे लोक बोलतात. अरे पण हे जीवन काय आहे त्याच्या संदर्भातलेच तो विषय आहेत. हे समजावून सांगणारं पाहिजे कोणीतरी. आपलं जीवन सुरळीत पार पाडावं आणि जीवन म्हणजे काय हे कळावं म्हणूनच ते विषय आहेत. मग ते सोपे करून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून हा विषय सांगायचा प्रयत्न आहे की परमार्थ म्हणजे काही अवघड नाही आहे, अतिशय सोपं आहे समजलं तर आणि समजून घ्यायची इच्छा असेल तर. नाहीतर ते काय करायचं, आत्ता रिटायरमेंट झाल्यानंतर बघू एवढापुरतं शिल्लक राहतं. आणि मग रिटायरमेंटनंतर काय होतं, आकलनशक्ती कमी व्हायला लागते, वय वाढेल तसं. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या देहाला 3 अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. वार्धक्य अवस्था काय दिली आहे की हळूहळू आपली इंद्रिय सगळी क्षीण व्हायला लागतात, त्याच्यातली कॅपॅसिटी त्याच्यातली पॉवर कमी व्हायला लागते. कारण आत्म्याला हा देह धारण करण्यामागं जो काही कार्यकारण भाव होता तो संपवायचा असतो. आणि तो जेवढे आपण श्वास घेऊन आलो आहे, जेवढा आपली जीवन मर्यादा आहे तेवढ्या वयात आणि तेवढ्या वेळात जेवढं शक्य होईल तेवढा तो संपवायचा प्रयत्न करतो. आणि मग तो प्राण जो आत्मा आहे तो निघून जातो बाहेर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तेवढ्या पिरियडमध्ये काय करायचं हे ह्या देहाला कळलं पाहिजे. तर ह्या देह माध्यमाचा आणि आत्म्याचा संयोग होईल. नाहीतर आत्म्याचे विषय वेगळे आणि देहाचे वेगळे. मग देह ह्या सगळ्या भौतिक जगाला कनेक्टेड आहे, त्याच्यातल्याच विषयाला तो खरं मानतोय. गतजन्मातले विषय त्याच्याबरोबर आहेत, ऋणानुबंध आहेत, त्याची फेड करणं चालू आहे. हे सगळे असे नानाविध विषय घेऊन मनुष्य जगतोय. त्यामुळे आपल्याला जगवलं जातं आहे, आपल्या माध्यमातून काही गोष्टी साध्य करायचे त्याची जाणीवच नाही. म्हणून परमेश्वरालाच दया येते आणि परमेश्वर सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला काही जाणीव करून देण्याकरता, काही ज्ञान करून देण्याकरता गुरु अशा माध्यमातून तो येतो. आणि हे जीवन म्हणजे काय आहे, आपण जगतोय म्हणजे काय करतोय नक्की, आपल्याला काय संपवायचं आहे, काय निर्माण नाही करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतात. आणि देहाची विकसित अवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये. जसजसं आपल्याला, जसं आपण म्हणतो की नाही व्यवहारामध्ये, तू शिक म्हणजे तुला कळेल. आता एखादा मनुष्य, आता मी संगीत क्षेत्रामध्ये आहे, माझं साऊंड रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे. आता काहीच येत नसताना जर का मी रेकॉर्डिंगला बसलो तर समोरचा मनुष्य काय म्हणेल, तू ते कसं करायचं हे शिक आधी, मग तुला करता येईल. आता मी म्युझिक बनवतो, पहिल्या दिवशी मी म्युझिशियन म्हणून काम करायला आलो तर कसं होईल, मला अजून सारेगमत जर का येत नसेल तर. तशी गत होती. हे जीवन काय हे साधी समजून घे म्हणजे जीवनातला आनंद तुला अनुभवता येईल, असं सद्गुरू सांगतात. की जीवन काय हे कळलेलं नाही आहे. जीवन काय हे न कळल्यामुळे आपण नुसतं पळतोय आणि कशाचा मागं पळतोय हेही कळत नाही आहे. सगळंच मृगजळ आहे. ते मिळालं म्हणून तोपर्यंत ते नाहीसं होतं. एखादं सुख पाहिजे, ते मिळायसाठी आपण प्रचंड अट्टहासाने त्या गोष्टीच्या मागं लागतो आणि ते मिळालं की 10 मिनटात किंवा 2 दिवसात त्याच्यातला इंटरेस्ट हा नाहीसा होऊन जातो. मग असं काय आहे की जे निरंतर आहे, जे कायमस्वरूपी आहे. तर तो जो आनंद आहे, ज्या आनंदाच्या मागं आपण आयुष्यभर पळापळी करत असतो, तो सच्चिदानंद म्हणजे तो आंतरिक अवस्थेतला आहे, तो आत्म्याचा आहे. पण तिकडं बघतच नाही आहोत आपण. हे जे डोळे दिलेत आपल्याला, ही जी काही इंद्रिय दिलेली आहे, ती इंद्रिय फक्त बाह्यांगी जे काही जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे किंवा जे डोळ्याला दृश्य स्वरूपात दिसतंय तेवढ्याचीच फक्त जाणीव होते आणि तेवढंच कळतंय. त्यामुळे आतला प्रवास सुरू झालेला नाही आहे. जे डोळ्याला दिसतंय ते खरं नाही आहे, कारण त्याची निर्मिती आपणच केलेली आहे अज्ञानाने. कारण एखादी गोष्ट पाहिजे, त्याचा खूप अट्टहास केला, मग ते मिळवण्याकरता पुन्हा जन्म घेतला. म्हणजे थोडक्यात काय, ते सगळं काल्पनिकच होतं. त्याच्यात पूर्णत्व नाहीच आहे. पूर्णत्व कशात आहे तर स्वत्वाची जाणीव होणं. मी कोण आहे, मी म्हणजे हा स्थूलदेह नाही, तर जो आतमध्ये आत्मा म्हणून आहे, त्याचं अस्तित्व, त्याच्या अस्तित्वाची जाणीव आणि त्याला काय हवं आहे ह्या विषयापर्यंत जाणं, ह्यालाच अध्यात्म म्हटलं आहे, ह्यालाच परमार्थ म्हटलं आहे. पण दुर्दैवानं फार क्वचित, फार कमी लोक ह्या विषयाकडे येतात. कारण त्यांची चूक आहे असंही नाही आहे. कारण त्यांच्या जन्मप्रवृत्तीमध्ये असे विषय असतात की ते ह्या विषयाकडे येतच नाहीत. कारण त्यांचा गोल, त्यांचे एम हे सगळे असे भौतिक जगतातील विषय असल्यामुळे हे अध्यात्म वगैरे हे आपल्यासाठी नाही आहे असा त्यांचा समाज होऊन बसतो. एक ना एक दिवशी ते येणारच असतात, फक्त ते नंतर येणार असतात. आपण लवकर आलो आहे असं समजायचं. आपण जगातल्या सगळ्याच लोकांना आध्यात्मिक व्हा असंही म्हणू शकत नाही किंवा आत्ता व्हायला पाहिजे असंही म्हणू शकत नाही.
का प्रत्येकाची वेळ यावी लागते. कारण वेळ आलं की आपण तो मनुष्य एक ना एक दिवस हा येतोच निश्चित, असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला एक अशी अवस्था येते की नक्की काय चालू आहे, सगळं मिळतं आहे, सगळं वैभव आहे, सगळ्या गोष्टी आहेत किंवा काही नाही आहे, पण हे सगळं का निर्माण होतं आहे? जे सुख शांती समाधान आपण मिळवायचा प्रयत्न करतो आहे तो नक्की कुठं आहे? मग हे जे काही जीवन चालू आहे, हा जो काही जीवनक्रम चालू आहे, ह्याचा बेस काय, ह्याचा आधार काय आहे? माझ्या चॅनलवरचा हा आजचा 91वा एपिसोड आहे. अगदी पहिला एपिसोड काय होता? आपला जन्म का झाला? म्हणजे मूळ विषय आपल्या जन्मकारणाशीच इथं संबंधित आहे. आपला जन्म का झाला हा प्रश्न यायला पाहिजे, हा प्रश्न पडला पाहिजे, तर आपण अध्यात्म या विषयाकडे येऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला सगळा कॉम्प्युटर कळला, ही सगळी टेक्नॉलॉजी कळली, मोबाईल कळला, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आज विज्ञानाने त्याचे सगळे शोध लावलेत. म्हणून दादाने म्हटल्यासारखं विज्ञानाने स्वतःची प्रगती करून घेतली, पण मानव अज्ञानीच राहिला. कारण विज्ञानाला माहिती आहे की पुढं काय करायचं आहे. किती हायेस्ट ॲडव्हान्स अशी सगळी टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहे. मोबाईलवरून क्षणभरात जगात कुणाला आपण फोन करू शकतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो. हे सगळं करणारा जो काय मानवी मेंदू आहे, ज्या मानवी मेंदूतून ह्या सगळ्या गोष्टीचा शोध लागला विज्ञानाचा, तो मेंदू कुणी दिला ह्या विषयाकडे मात्र कोणी जात नाही. त्या परमेश्वराचा विचार कुणाच्या मनात येत नाही. कारण त्याला स्वतः कोण आहे हेच कळलेलं नाही, तो का जन्माला आला हेच कळलेलं नाही आहे. आणि एक दिवशी मरणारा एवढं माहिती आहे म्हणून मरणाच्या भीतीनं तो जगतोय. कारण मरण म्हणजे काय हेही माहिती नाही आहे, आणि नंतर कुठं जायचं आहे काही माहिती नाही आहे. पण एखादी गोष्ट मला ही पाहिजे, मी ती मिळवणार आहे, मी हे करणार आहे, ते करणार आहे, 100% आपण करणार आहे किंवा करतोय. पण मी माझं अस्तित्वच का आहे, मी जन्मालाच का आलो आहे पहिल्यांदा, हे जे काही जीवन चालू आहे हे काय आहे, ह्याच्यात साध्य काय करायचे, मिळवायचे काय आहे. म्हणून सुरुवातीला म्हटल्यासारखं सगळं जर का इथं सोडून जायचं आहे तर मग आपण कशाचं मागं लागलो आहे मग, किंवा कशाचं मागं लागायला पाहिजे पण लागत नाही आहोत. आपण अशा विषयांच्या मागं लागलो आहे की ज्याच्यातून काही निष्पन्नच होणार नाही आहे किंवा होत नाही आहे. आणि अशा विषयाच्या मागं लागत नाही आहे की जेणेकरून त्याच्यात सर्वस्व आहे, आणि तो म्हणजेच परमार्थ आहे. तो जो परम अर्थ आहे विश्वाच्या उत्पत्तीचा, मानवाच्या उत्पत्तीचा, त्या विषयाकडे आपण जात नाही. आपण अशाश्वत विषयाकडे खूप गांभीर्याने बघतो आणि शाश्वत जो कोणी आपला आत्मा आहे त्या विषयाकडे 100% दुर्लक्ष करतो, आणि मग जीवनात सुख हुडकतो. सगळ्यांना शाश्वत सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांतता पाहिजे, पण ते जीवनात फक्त हुडकणं चालू आहे. पण नक्की कुठं दडलेलं आहे हे कळत नाही आहे. मग ते कळावं आणि ते निश्चित स्वरूपात आपल्याला मिळावं. ह्या विश्वाचा निर्माता, ह्या देहाचा निर्माता म्हणजे हे जे काही पंचभौतिक आपण देह आणलेला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही 5 तत्व ही कुणी आणि कुणासाठी निर्माण केली. आपण ह्याच्यापैकी काय निर्माण केलं आहे, आपल्याला हे न मागता मिळालं आहे ह्याची जाणीवच होत नाही आहे. आपण कुठला मंत्र म्हटला म्हणून आईच्या पोटात असताना आपल्याला डोळे आले, कान आले, नाक, तोंड, घसा, हात, पाय, सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला, ज्या काही इंद्रियवादी संपत्ती परमेश्वराने न मागता दिली आहे, थोडक्यात जे काय दिलं आहे ते सगळं परमेश्वराचंच आहे, आपलं काहीच नाही. आपण काहीच निर्माण केलं नाही आणि करूही शकणार नाही. दुर्दैव एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा जो निर्माता आहे परमेश्वर, त्याच्याकडे जाण्याकरता किंवा त्याच्या विषयात इंटरेस्ट खूप कमी आहे. त्याला मान्यता देतो, हे मी देवाला मानतो बाबा म्हणतो, का तर माझी अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून. म्हणजे प्रत्येकाच्या मागं स्वार्थ आहे. त्या परमेश्वराला समजून घ्यायचं आहे मी का जन्माला आलो आहे. असं म्हणून आपण कधी देवळात गेलो का नमस्कार करायला की देवा माझा जन्म का झाला मला सांग बघू. मग जे काय आपण अज्ञानाने जीवन जगत असतो त्या जीवनामध्ये काही समस्या निर्माण झाली की आपल्याला देवाची आठवण येते, सद्गुरूंची आठवण येते, मला सोडवा ह्याच्यातून. मग ते जरी आशीर्वाद देत असतील तर तो आशीर्वाद हा कशा स्वरूपात आहे, तो धारण कुठं करायचा, आपल्याला त्याचं ज्ञान करून घ्यायला नको असतं. फक्त सद्गुरूंनी माझी समस्या सोडवावी, त्या देवाने माझी समस्या सोडवावी. मग समस्येचा उगम कुठं आहे ते नाही समजून घ्यायचं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काय करायचं ते नाही ऐकायचं. हे असं सगळं जीवन चालू आहे. आणि ह्या जीवनात आपल्याला सुखशांती समाधान पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात की हे सगळे विचार मनातून आधी काढ, तू ये बैस,
म्हणून ते आपल्याला नामस्मरण देतात, साधना शिकवतात, आपल्याला शांत व्हायला शिकवतात, की जेणेकरून सगळी जी काय विचाराची म्हणजे थोडक्यात अविचाराची जी काय गाठोडी आपण घेऊन फिरतोय ती जरा बाजूला काढून ठेव म्हणतात. शांत बस, नामस्मरण कर, मन एकाग्र करायचा प्रयत्न कर. पण आपण जे काही कर्म घेऊन आलो आहे ते कर्म काय आहे आपल्याला माहिती नाही. ह्या देवदेवता म्हणजे कोण, कशा करता आल्या आहेत आपल्याला माहिती नाही. ह्या देवदेवतांच्या माध्यमातून आपली इच्छा अपेक्षा पूर्ण व्हावी एवढं आपल्याला वाटतंय आणि तेवढंच कळत असतं. परंतु हे जीवन काय आहे, ही अपेक्षा का निर्माण होती आहे नाही कळत. म्हणजे आता थोडक्यात आपल्याला परमार्थाची किती गरज आहे, किती आपल्याला विषय समजून घ्यायचे आहेत ह्याची जाणीव व्हावी म्हणून सांगण्याचा उद्देश, की जेणेकरून परमार्थ हा विषय दूर करण्याचा नसून तो जवळ करण्याचा विषय आहे, किंबहुना तोच खरा विषय आहे, इतकं त्याला महत्त्व आहे. जीवन हेच क्षणभंगूर आहे, कधी माणसाचा अंत होईल सांगता येत नाही. पण जे काय आपण जीवन जगतोय त्या जीवनात जर का जीवनाचं ज्ञान झालं तर ती सगळ्यात मोठी लॉटरी असते. जीवन जगतोय, कशाकरता जगतोय माहिती नाही आणि एक दिवशी हळूहळू हे जीवन संपून जाणार आहे. पण जीवनात साध्य काय करायचं हे जर का कळलं नाही तर ह्या जीवनामध्ये हा जो देह आपल्याला मिळालेला आहे ह्या देह माध्यमातून जर का आपण विकसित अवस्था प्राप्त करून घेतली सद्गुरूंच्या कृपेनं, साधन माध्यमातून, तर जीवनातलं सुख शांती समाधान तरी आपण अनुभवूच आणि आपल्या माध्यमातून इतरांचं कल्याण सद्गुरू करतात एवढा अनुभव आपल्याला येतो. विषय खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात सांगायचा प्रयत्न, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत परमार्थ हा विषय पोचावा एवढीच माझी इच्छा आहे. सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने मी सांगायचा प्रयत्न करतोय. नमस्कार.